करून झाल्यानंतर आम्ही आता थांबलोय जत मध्ये थांबलोय। इथे खूप छान असं पेट्रोल पंप आहे की जेवढे पण पेट्रोल पंप साठीचे नियम आयटम पण इथं तुम्हाला भेटतील आल्यानंतर। कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम्स पण आहे। तर फायनली आता एवढा प्रवास करून झाल्यानंतर आम्ही आता थांबलोय जत मध्ये जेवण्यासाठी। तुम्ही माझ्या मागे बघू शकतात सोनाई हॉटेल, हॉटेलचं नाव आहे हॉटेल। आता आम्ही जेवण करून तुम्हाला जेवण झाल्यानंतर रिव्ह्यू देऊ की इथलं जेवण कसं आहे आणि इथली सर्व्हिस कशी आहे। आपण आता जाऊ आणि जेवण करूयात। काय खाणार असू? काय खाणार असू? काय काय भात खाणार आहेस का? आम्ही आता जेवणासाठी मागवले अख्खा मसूर, शेवभाजी, शेंग भाजी। टेस्ट करतो आता सध्या। मला बघायचं असेल तर मी यांचं मेन्यू कार्ड तुम्हाला दाखवतो। तुम्ही मेन्यू कार्ड बघू शकता। त्याच्यावरती त्यांचे रेट, प्राइजेस आणि त्यांचे कोणते कोणते आयटम्स आहेत ते सुद्धा मेन्शन केले आहेत त्यांनी पूर्ण मेन्यू कार्ड। स्पेशल आईस्क्रीम कसं आहे? तर मित्रांनो आता माझं सोनाई हॉटेलमधून जेवण वगैरे झालेलं आहे। मी इथल्या आपल्या ओनरशिप भेटलोय आता। त्यांच्याकडून मला हॉटेल बद्दल माहिती मिळाली। आपलं तुम्हाला विचारायला आवडेल की आपलं हॉटेल कधीपासून आहे? साधारण 1 ते 1.5 वर्ष झालं आपलं हॉटेल ओपन करतो। ओके ओके। आता तुमची एवढी चव तर चांगली आहे। अच्छा, तुमच्याकडे आता खाण्यामध्ये आणखी स्पेशल असं काय आहे? आपल्याकडे व्हेज मध्ये स्पेशालिटी आहे। समजा व्हेज कोणी आलं तर व्हेज साठी आपल्याकडे स्पेशल व्हेज पटियाला आहे। परत आपल्याकडे स्पेशल व्हेज पनीर तंदूर आहे। त्या प्रोडक्ट्स आपल्या हे जे पदार्थ आहेत ना ते आपल्याकडे उत्तमरित्या बनवले जातात। ओके ओके। समजा आणखीन कोण आमच्या सबस्क्रायबर थ्रू कोणी जर आलं व्ह्यूज मधून तर तुम्ही त्याला काही डिस्काउंट वगैरे देणार का? नक्की तुमच्या युट्यूब चॅनलचे जे कोणी नाव सांगतील त्या कस्टमरला आमच्याकडून 10 ते 15% डिस्काउंट आपण देणार। आणि जास्त करून तुमचे फॉलोअर्स असले तर आपण त्यांना 25 ते 30% पर्यंत डिस्काउंट देणार। ठीक आहे चालेल। तर मित्रांनो आपण यांच्याशी बोलले। आता आपल्या सबस्क्रायबरला त्यांनी डिस्काउंट देण्याचा वादा केलेला आहे। जर आपले जेवढे पण व्ह्युअर्स असतील ते इथे येऊन जेव्हा हॉटेलला भेट देतील आणि आपलं नाव सांगतील त्यांना डिस्काउंट भेटेल। आणि त्यांनी स्वतः आता व्हिडिओमध्ये सांगितले तर कुणी आलं तर या रूट वरती तर तुम्ही एकदा इथं अवश्य थांबा, इथं जेवण करा, टेस्ट करा। आणि इथलं जेवण मी सांगतो की खरंच खूप सुंदर आहे। इथलं जेवण तुम्हाला 100% आवडणार आणि तुम्ही इथून जेवल्याशिवाय पुढे जाऊ नका। आता आपण पंढरपूर मिरज हायवे वरती थांबलोय। इथे एक खूप छान असं पेट्रोल पंप आहे की जेवढे पण पेट्रोल पंप साठीचे नियम्स आणि रूल्स असतात ते सगळे नियम आणि रूल्स इथं फॉलो केलेले आहेत। तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला एक एक गोष्ट मी दाखवेन आता। चला आता तुम्ही आपण पेट्रोल पंपचा टूर घेऊयात। आधी कोणी दाखवला नसेल मी पहिल्यांदा दाखवतो की पेट्रोल पंपचा एक टूर दाखवतो मी तुला कसा आहे पेट्रोल पंप। इथं खाण्यासाठी रेस्टॉरंट आहे, तुम्ही बघू शकता। रेस्टॉरंट आपण आतल्या साईडनं बघूयात। ती छान स्वच्छ आणि लक्झरियस रेस्टॉरंट इथं आहे बघा। जनरल स्नॅक्स आयटम पण इथं तुम्हाला भेटतील आल्यानंतर। कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम्स पण आहेत इथे आपण आता बाहेर आलोय। बाहेर आल्यानंतर बघू शकता की इथे रत्ना फूड नावाचा स्टॉल आहे। मी नीट नाव वाचा एकदा, रत्ना फूड। इथं तुम्हाला फ्राईज, फ्रेंच फ्राईज, त्याच्यानंतर बर्गर्स सगळ्या गोष्टी तुम्हाला खायला मिळतील इथं आल्यानंतर। म्हणजे जर्नी जर तुम्ही कुठं करत असाल तर तुम्हाला काही एक प्रॉब्लेम या जर्नीमध्ये होणार नाही। तुम्ही या
आधी असं कुठल्याही पेट्रोल पंपावर बघितलं नसेल की एवढं लक्झरियस बाथरूम सुद्धा इथं आहे. म्हणजे मला असं दाखवायची इच्छा नव्हती, पण हे एवढं सुंदर आणि एवढं नियमांना बांधून असलेलं पेट्रोल पंप मी पहिल्यांदा पाहिले, जे की पंढरपूर मिरज या रोडवरती आहे. जर एवढं नियमांना बांधून एवढ्या नियमांना फॉलो करून जर महाराष्ट्रातली सगळी पेट्रोल पंप जर अशी झाली, तर मला वाटतंय की खरंच सगळ्या लोकांना पेट्रोल भरण्यामध्ये पण आनंद भरपूर येईल. कारण की इथं आल्यानंतर ना नकळत एक फ्रेशनेस जाणवतोय माणसाला. तिथे एक छानसं फाउंटन सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता इथे येऊन. एवढ्या सुंदर पेट्रोल पंपाचं नाव काय हे तर तुम्ही विचारणारच. कमेंट मध्ये विचारण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो की या पेट्रोल पंपाचं नाव काय. पेट्रोल पंपाचं नाव आहे रत्ना फ्युएल्स. रत्ना फ्युएल्स. तुम्ही चुकून या रस्त्यावरती प्रवास करत असाल तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही एकदा तरी येऊन ह्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरा, सीएनजी भरा आणि इथल्या सर्व्हिसेस जेवढ्या पण आहेत त्या एकदा एक्सपिरियन्स करा. एवढं छान पेट्रोल पंप तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. मी गाडी थांबून स्पेशली हा व्हिडिओ बनवतो या पेट्रोल पंपसाठी. खूप 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 म्हणजे खूप छान पेट्रोल पंप आहे. तर मग आता मी इथून निरोप घेतो या पेट्रोल पंपावरून आणि आपली जर्नी पुढे कंटिन्यू करतो. भेटू तर आपल्या पुढच्या प्रवासामध्ये. कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ पाहून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. भेटूयात आपल्या पुढच्या प्रवास. तर आता आम्ही निघालोय जतच्या दिशेने गुड्डापूरला. आता जेवण वगैरे झाले, हॉटेल छान होतं, जेवण छान होतं, सगळ्या गोष्टी छान होत्या. आता फक्त जाऊन जत मध्ये जाऊन आराम वगैरे करणार आहे. आता खूप थकलोय आम्ही, मग दिवसभरापासून आमचा फक्त प्रवास सुरू आहे. आता जत मध्ये जाऊन रिलॅक्स होऊन आराम करून आता तुम्हाला मी भेटेन डायरेक्ट उद्या. तो असेल आपला उद्याचा दुसरा पार्ट, त्यानंतरचा पार्ट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गुड्डापूर दाखवेन, अक्कलकोट दाखवेन आणि जमलंच तर मी तुम्हाला उद्या त्याच्यामध्ये गाणगापूर पण दाखवेन. तर आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला.